नमस्कार. आपण लहानपणी खूप वेगवेगळ्या कथा ऐकत वाचत आलेलो आहोत. कधी आजीकडून, कधी कोणाकडून, कधी चातुर्मासाच्या पोथीत, तर कधी इसापनीच्या कथांमधून. वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या बोधकथा आपण वाचत आलेलो आहोत. एक बोधकथा अशीच मीही ऐकलेली आहे आणि ती कथा म्हणजे एक बहीण असते, ती खूप गरीब असते, भाऊ खूप श्रीमंत होतो. बहीण कशी आहे, काय आहे याची काळजी अजिबात भाऊ घेत नसतो. एके दिवशी बहीण भावाच्या घरी मदत मागायला जाते. भाऊ आणि त्याची बायको तिला हाकलून देतात. हाकलून दिलेली बहीण खूप अपमान सहन करून रस्त्याने येत असते. तिला वाटतं काय हे आपलं आयुष्य, अशा आयुष्य जगण्यापेक्षा मेलेलं बरं. ती एकट्यानं मरावं का सगळ्या कुटुंबानं मरावं असा विचार करते. आपल्या मागे कुटुंबाची अवस्था काय होईल असा प्रश्न तिच्या मनामध्ये पडतो. ती रस्त्यात जंगलात मरून पडलेला एक विषारी साप घेते. हा साप खाऊन सगळ्यांनी मरून जायचं असं तिच्या डोक्यात येतं. घरी येते, पोरांना काहीही न सांगता साप शिजवायला ठेवते. साप शिजेपर्यंत पोरांना ती काही बाई बोलून शांत करते. साप शिजल्यावर शिजलाय का हे बघायसाठी ती त्या भांड्याचं झाकण उघडते. तेव्हा काय आश्चर्य, त्या सापानं एक सोन्याची काम गिळलेली असते. म्हणूनच तो मेलेला असतो. जसा साप मरतो आणि त्यात वितळतो, विरघळतो किंवा शिजतो, त्यातून काम बाहेर आलेली असते. ते सोनं ती घेते, आपल्या पतीकडे देते. पती व्यवसाय सुरू करतो आणि बघता बघता व्यवसायाची भरभराट होते. तीही भावापेक्षा प्रचंड श्रीमंत होते. भावाला कळतं की आपली बहीण खूप श्रीमंत झाली आहे. तो तिला बोलावणं पाठवतो आणि बोलावल्यावर पालखी वगैरे ती येते. जेवायला बसते. जेवायला बसताना ती दोन पाट समोर असतात. एका पाटावर ती आपले सगळे दागिने काढते आणि ठेवते आणि जेवणातला एक एक घास घेऊन त्या दागिन्यावर ठेवत जाते. भाऊ विचारतो, बाई हे काय करतेयस? ती म्हणते, अरे ज्यांना तू जेवायला बोलवलंय त्यांना खाऊ घालते आहे. माझा तर अपमान झाला होता. माझी लायकी अपमानाची होती. आता अंगावरचे हे दागिने, श्रीमंती, त्यामुळंच तू मला बोलवलंय. हे मिष्ठान्न त्यांचं आहे, ती त्यांना खाऊ घालत असते. जराशी कथा लांबवून सांगितली. हे असंच असतं. वेळ आली की माणसं जवळ घेतात आणि वेळ वाईट आली की माणसं बरोबर त्यांचा रंग दाखवत असतात. महाराष्ट्राच्या राजकारणात कदाचित 30 तारखेलाही असं काहीतरी दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी वाट बघतोय 30 जून या तारखेची. काही अधिकारी असे असतात की ज्यांना आपल्या पदावर, राजकारणी सुद्धा असेच असतात, ज्यांना आपल्या पदावर असताना प्रचंड अहंकार होतो. मी म्हणजे राजा, मी म्हणजे देव अशी प्रतिमा निर्माण होते मनातल्या मनात आणि ते त्याप्रमाणे वागू लागतात. वाटेल ते करू लागतात, वाटेल ते करवून घेतात. हाती अधिकार असतो, सत्ता असते आणि त्या सत्तेच्या मोहात अनेक माणसं काही काही करत जातात. या व्हिडिओत मी तुम्हाला सगळं काही स्पष्ट करून अजिबात सांगणार नाही आहे, कारण 30 तारखेनंतर काय घडणार आहे याची वाट आपल्याला बघावी लागणार आहे आणि त्या दिवशी, ज्या दिवशी हे घडणार आहे त्या दिवशी सगळी रंजकता आपल्याला बघायला मिळणार आहे. मोठा आनंदाचा प्रसंग असेल. सत्तेच्या काळामध्ये, अधिकाराच्या काळामध्ये वाटेल त्या गोष्टी करत लोकाला आपल्याप्रमाणे झुलवत वागणारी मंडळी सत्ता हातीन गेल्यावरती कशी अवस्था येते हे तुमच्या लक्षात येईल. पहिल्या सांगितलेल्या कथेमध्ये बहिणीला नंतर श्रीमंती आली होती. तिनं आपलं सगळं अन्न दागिन्यांना खाऊ घातलं होतं. इथे आधीची श्रीमंती आहे आणि ह्या सगळ्या त्या पदाच्या, अधिकाराच्या रुबाबात हे सगळं त्या व्यक्तीने आधीच अपमान केलेला आहे. आता पद गेल्यावर अपमान करण्याचा अधिकार निघून जाणार आहे आणि मग उरणार आहे ती फक्त व्यक्ती आणि त्या व्यक्तीला तिच्या वाटचा सन्मान, अपमान जे काही मिळायचंय ते मिळणार आहे. मंडळी, 30 तारीख लक्षात ठेवा, 30 जून. आपल्या राज्यामध्ये जे जे काही घडतंय, म्हणजे अगदी कोणावरती आरोप लावणं, कोणाचं काही पाडणं, कोणाचं काही करणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडतायत त्या 30 तारखेपर्यंत अशाच घडत राहतील. पण 30 तारखेनंतर सबका हिसाब होगा, ते वाक्य आहे ना, मिलेगा, करारा जवाब मिलेगा. कारण संवैधानिक पदावर असताना त्या व्यक्तीच्यावर केलेली कारवाई ही त्या पदावर केलेली कारवाई असते.
म्हणून बऱ्याच वेळेला त्या कारवाया पदावरून दूर झाल्यानंतर करायच्या असतात. तुम्हाला आठवतंय संजय राऊतांच्या प्रॉपर्टीची जप्ती झाली होती आणि ती कुठल्या दिवशी झाली होती? जेव्हा संजय राऊत राज्यसभेच्या सदस्यपदावरून निवृत्त झाले त्याच्या दुसऱ्या दिवशी ईडीनं संजय राऊतांची मुंबईमधली प्रॉपर्टी जप्त करण्याची कारवाई केली होती. एका संसद सदस्यावरती ती कारवाई करणं योग्य राहिलं नसतं, म्हणूनच ईडीनं अशा स्वरूपाची कारवाई केलेली आहे. आजही काही संवैधानिक पदावर असलेले व्यक्ती या कारवाईपासून थांबलेले आहेत. तसं गृहमंत्र्यांवरती कारवाई झाली तेव्हा ते गृहमंत्री नव्हते, राजीनामा दिलेला होता, मग अटकेची कारवाई झाली. त्यातल्या त्यात एक नवाब मलिक आहेत जे मंत्रिपदावर असतानाही अटक झाले आणि अटक होऊनही अजून मंत्रिपद सोडलं नाही. म्हणजे दोन्ही बाजूनी या गोष्टी घडलेल्या आहेत. पण अनिल परबांच्या वरती चौकशीशिवाय अशी कोणती कारवाई झालेली नव्हती. मी अनिल परबांच्या विषयात 30 तारखेला होते असे सांगत नाही, हे आधी स्पष्ट करतो. तुम्ही पुन्हा तर्क लावून बसाल की अनिल परबांच्या वरती काय होणार आहे. अनिल परबांची अजून बरीच प्रोसेस बाकी आहे. त्यांचा स्वतःचा जबाब नोंदवून घ्यायचा राहिलाय. मग 2 व्यक्तींना, 2 आरोपींना समोरासमोर बसवून त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन करायचं राहिलेलं आहे. मग त्यानंतर कारवाई होणार आहे. ईडीची पद्धत ही असते कामाची. म्हणजे असं होणार आहे हे तुम्हाला मी आधी सोमय्यांच्यासारखं आधीच सांगत नाही, ही पद्धत असते. पण 30 तारखेला जी घटना घडणार आहे ती या राज्यामध्ये आणखी एक भूकंप घडवणारी असणार आहे. कारण ते पदच शापित आहे की काय असा प्रश्न माझ्या मनाला आता पडू लागलाय. म्हणजे त्या पदाला अशाच शाप मिळालाय की काय, की हे इथे बसणारा माणूस कधीच सुखी होणार नाही किंवा त्याला फार वाईट अवस्था त्याच्या वाट्याला येईल असं वाटू लागलंय. कारण मागच्या दोघांची अवस्था खूप वाईट झाली हो, म्हणून आता मला वाटायला लागलं की ते पदच शापित आहे की काय. असंच काहीसं अनेक पदांच्या बाबतीत असतं. बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद असंच शापित आहे. जो पालकमंत्री झाला तो राजकारणातून अक्षरशः बाजूला फेकल्या गेलेला आहे. म्हणजे अगदी धनंजय मुंडेंच्या आधी पंकजा मुंडे बघा, त्या पराभूत झाल्या. बबनराव पाचपुतेंना विचारा, बीडचं पालकमंत्री झाल्यानंतर कसा पराभवाचा धक्का बसत असतो. त्याआधी बबनराव जयदत्त क्षीरसागरांनाही असाच पराभवाचा धक्का बसलाय. विमल मुंदडा यांना पराभव नाही स्वीकारावा लागला, पण त्यांचं मंत्रिपद निघून गेलं, आजारपण कायमचं मागं लागलं. त्या शेवटी जगातून निघून गेल्या पण पुन्हा मंत्री नाही होऊ शकल्या. विक्रमसिंह पाटणकरांची अवस्था तशीच होती. दिग्विजय खानविलकरांची अवस्था तशीच होती. गोपीनाथ मुंडे पालकमंत्री झाले पण त्यांना पुन्हा बीड जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा उपमुख्यमंत्री कधीच नाही होता आलं. राज्याचं सत्तेत येता आलं नाही. ज्या दिवशी आले त्याच्या काही दिवसात त्यांचा मृत्यू झाला. जो बीडचा पालकमंत्री होईल तो पराभूत होतो. हा पदांचा काही इतिहास आहे. म्हणजे मी ते कुठं सांगत बसलोय तुम्हाला. अशा काही पदं शापित असतात. या पदापैकीच एक पद हे पण आहे की काय असाही प्रश्न मला पडलाय. म्हणजे मागच्या 2चा अनुभव वाईट आहे आणि तिसऱ्याचाही आता वाईट येतो की काय असा प्रश्न आता पडू लागलाय. तेव्हा 30 तारखेला काय होणार आहे? महाराष्ट्राच्या राजकारणात, महाराष्ट्राच्या व्यवस्थेमध्ये एक भूकंप कदाचित होऊ शकतो. कारण व्यक्ती पायउतार झाल्याबरोबर त्याची सगळी मागची पापं एकदम समोर येणार आहेत आणि ती समोर आल्याबरोबर काय काय होणार आहे याचा अंदाज आपल्या सगळ्यांना बांधता येऊ शकेल. तुम्हीही वाट पाहताय 30 तारखेची, मी तर खूप वाट पाहतोय 30 तारखेची. 30 तारखेला जे काही होणार आहे त्या दिवशी तुमच्या समोर आणण्यात आणि मांडण्यात मला देखील एक विलक्षण समाधान मिळणार आहे. मिलेगा सबको मिलेगा, करारा जवाब मिलेगा, अशीच ती अवस्था असणार आहे. तेव्हा वाट बघूया 30 तारखेची. 30 तारखेला हे काय होणार आहे हे कळण्यासाठी या चॅनलला लाईक करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबून ठेवा. म्हणजे घडल्याबरोबर तुमच्यापर्यंत ही बातमी मला पोहोचवता येईल. आणि हो, जाता जाता एक आठवण करून देतो. एका माणसानं दावा केलाय 1 तारीख तुमची होती, 30 तारीख माझी असेल. ती 30 तारीख काय असणार आहे हेच तर आपल्याला बघायचं आहे. चला बघूया.